नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा हा व्हिडिओ बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 4 या वर्गाचं शेवटचं चौथं युनिट, ज्याचं शीर्षक आहे लिक्विडेशन ऑफ द कंपनी, ज्याला आपण म्हणतो कंपन्यांचं समापन किंवा कंपन्यांचं निस्तारण, याच्याशी निगडित आहे। मित्रांनो, नुकतीच 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुमची एक्झाम होऊ घातलेली आहे। विद्यापीठाचं वेळापत्रक आलेलं आहे आणि विद्यापीठाचं वेळापत्रक आलेलं असल्या कारणानं वेबएक्सच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून तुमची ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे ती 100% मल्टिपल चॉईस प्रश्नाशी निगडित होत आहे। करिता हे जे शेवटचं आणि सोपी सरळ जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास करत असताना आपण 4 मार्काचे, 8 मार्काचे, 16 मार्काचे दीर्घोत्तरी प्रश्न उत्तर न घेता आपण मल्टिपल चॉईस प्रश्नाच्या अनुषंगाने काय प्रश्न विचारले जातील आणि त्याचे कसे उत्तरं द्यायचे आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। टायटल आहे कंपन्यांचं लिक्विडेशन। याला म्हटलं जातं लिक्विडेशन ऑफ द कंपनी किंवा अजून एक पर्यायी शब्द वापरला जातो वाइंडिंग ऑफ द कंपनी। वाइंडिंग अप ऑफ द कंपनी म्हणजे कंपनी बंद करणे। परंतु कंपनीची संरचना, कंपनीची स्थापना जर का कंपनीज ऍक्ट 2013च्या अंतर्गत झालेली आहे, जी कायद्याच्या अनुसार स्थापन झालेली आहे, त्याला बंद करताना सुद्धा कायद्याच्या अनुसारच बंद करावं लागेल आहे। प्रोप्रायटरशिप सारखं इच्छा झाली म्हणून दुकान सुरू केलं आणि इच्छा झाली म्हणून दुकान बंद करून कुलूप लावून बंद केलं असं होत नसतं। एकल व्यापारामध्ये ती मुभा आहे, कारण की तो स्वतःचा व्यापार आहे, स्वतःची भांडवल आहे आणि स्वतःचं फक्त जोखीम होती। कंपन्यांमध्ये सभासदांची भागधारकाचं तिथं भाग भांडवल लागलेलं असते आणि त्यांचं त्यामध्ये गुंतवणूक असल्या कारणानं त्यांचं मत घेणं, त्यांचा इच्छा घेणं गरजेची असते। करिता कंपन्यांचं समापन हे सोपी नसतं, हे कंपनीज ऍक्ट 2013च्या अंतर्गत दिलेल्या दिशा निर्देशानुसार आपल्याला करायचं असतं। कंपन्यांचं समापन का होते? मूळतः त्याचं कारण असतं की जेव्हा कंपनी वर्षानुवर्ष तोट्यामध्ये काम करत आहे आणि पुन्हा तोटा होऊन भागधारकांची जोखीम संपुष्टात आणण्यापेक्षा जे काही शिल्लक आहे ते फुल ना फुलाची पाकळी भागधारकांना वाटून द्यायची, त्यांना त्यांचं भागभांडवल परत करायचं आणि सातत्यानं तोट्यामध्ये चालणारी कंपनी जर का सुदृढ बनत नसेल, त्याला आपण पुनर्स्थापना जर का करू शकत नसेल आणि कुठलाही पर्याय जर का उपलब्ध नसेल, तर तोट्यामधला व्यवसाय करण्यापेक्षा व्यवसाय बंद करणं हे सोपस्कर असल्या कारणानं कंपन्यांचं लिक्विडेशन आणि समापन हे होत असतो। हा निर्णय ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये होत असतो। या निर्णयाचे 3 प्रकार असतात, ज्याला आपण म्हणतो लिक्विडेशन, व्हॉलेंटरी लिक्विडेशन, लिक्विडेशन बाय द ऑर्डर ऑफ कोर्ट आणि लिक्विडेशन अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट। व्हॉलेंटरी लिक्विडेशन जे भागधारकांनी रिझॉल्युशन पास करून सर्वानुमते जो निर्णय घेतलेला आहे की कंपनी बंद करायची, त्याला म्हटलं जातं व्हॉलेंटरी लिक्विडेशन। जर का भागधारकांनी व्हॉलेंटरीली डिसाईड न करता कंपनीच्या वरती जर का कोर्टाने, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टने जर का ऑर्डर दिलेला आहे की तुम्हाला कंपनी फोर्सफुली बंद करायची आहे, तर ॲज पर द ऑर्डर ऑफ द कोर्ट कंपनी बंद होते। तो झाला दुसरा प्रकार। आणि तिसरा प्रकार, आपण व्हॉलेंटरीली लिक्विडेशन घेतलेला आहे, परंतु ही जी की प्रक्रिया आहे ही निर्णयात्मक प्रक्रिया जी आहे ती वैधानिक असली पाहिजे, कायद्याच्या अनुसार असली पाहिजे, त्याला म्हटलं जातं लिक्विडेशन अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट। ज्या पूर्ण प्रोसेसवरती कोर्टाचं लक्ष राहील, कंट्रोल राहील, त्याला म्हटलं जातं अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट। ज्या कोणत्या निर्णयाने कंपनी बंद जर का झालेली असेल, तर त्या कंपनीची बंदची प्रक्रिया रिझॉल्युशननुसार पास झाल्यानंतरची अकाउंटिंग प्रोसेस काय आहे हे या प्रकरणामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं असतं, ज्याला म्हटलं जातं फायनल स्टेटमेंट्स ऑफ लिक्विडेटर। फायनल स्टेटमेंट्स ऑफ लिक्विडेटर म्हणजे कंपन्यांच्या समापनामध्ये आणि निस्तारणामध्ये जो व्यक्ती हे सूत्र आपल्या हातात घेतो तो एक थर्ड पर्सन असतो, तिसरा व्यक्ती असतो, तृतीय पक्ष राहते आणि त्या व्यक्तीची नेमणूक या कामाकरता केल्या जातं। जर का व्हॉलेंटरी लिक्विडेशन असेल तर भागधारक आपल्या ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये सर्वानुमते या लिक्विडेटरची अपॉइंटमेंट करतात। लिक्विडेटर जो असतो त्याला आपण म्हणतो निस्तारक। या व्यक्तीची नियुक्ती
लिक्विडेशनची प्रोसेस सोपस्कर होण्यासाठी केली जाते आणि निस्तारक लिक्विडेटर जो व्हॉलेंटरी लिक्विडेशनच्या केसमध्ये शेअर होल्डर अपॉइंट करतो, कोर्टाच्या लिक्विडेशनच्या केसमध्ये कोर्टाच्या थ्रू त्याची नियुक्ती होते आणि या व्यक्तीचं काम असतं की ह्या कंपनीचे सगळे सूत्र आपल्या हातात घेऊन, त्यांची पुस्तकं लेखांकन आपल्या हातात घेऊन, पूर्ण ॲसेटचं संपत्तीचं पोझिशन आपल्या हातात घेऊन, त्यांचे कागदपत्र आपल्या हातामध्ये घेऊन लिक्विडेशनची पूर्ण प्रक्रिया, निस्तारणाची समापनाची पूर्ण प्रक्रिया पार काढायची. म्हणजे त्याचे कर्तव्य काय आहे? लेखापुस्तकं ताब्यात घेणे, संपत्तीचा ताबा आपल्याकडे घेणे, संपत्तीचं मॅक्झिमम किमतीमध्ये बाजारामध्ये विक्री करणे आणि पैसा रिअलाइज करणे रोखीने, जे पैसा उभारला आहे त्या पैशाचं वाटप एका क्रमबद्ध पद्धतीने करायचं आहे. हा क्रम अति महत्त्वाचा आहे. कोणत्या व्यक्तीचं पेमेंट सगळ्यात आधी करायचं, दुसऱ्यांदा करायचं, तिसऱ्यांदा करायचं, क्रमवारी पेमेंट भुगतान, हा क्रम आपल्याला मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये वारंवार विचारला जातो. याकरता जे स्टेटमेंट आपण बनवतो त्या स्टेटमेंटचं शीर्षक असतं लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. म्हणजे निस्तारकांनी जे अंतिम लेखे बनवलेले आहे त्याची विवरण, निस्तारकाचे अंतिम विवरण. निस्तारकाचे अंतिम विवरण हे जे बनवलं जातं, हे ज्या तारखेला बनवलं जातं त्याला म्हटलं जातं कॅश पेड डेट. म्हणून गणित वाचन केल्यानंतर लिक्विडेशनची डेट कोणती होती, समापनाची तारीख कोणती आहे, ही वर्षाअखेर राहू शकतो किंवा कुठल्याही 365 दिवसाच्या तारखेला राहू शकते. परंतु समापन झाल्यानंतर एका दिवसामध्येच पूर्ण संपत्तीची बाजारामध्ये विक्री करून पैसा उभारून त्या पैशाची क्रमबद्ध पद्धतीने पूर्ण लायबिलिटीला देताना वाटप करून जी प्रक्रिया पूर्ण होते, याकरिताच आपण लिक्विडेटर निस्तारक नियुक्त करतो. परंतु हे पूर्ण काम करण्याकरिता महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिन्याचा वेळ लागतो. म्हणून लिक्विडेशनची डेट आणि कॅश पेमेंट वेगवेगळ्या सम पार्टीला करण्याची डेट केव्हाही एक राहत नाही. म्हणून गणिताचं वाचन केल्यानंतर लिक्विडेशन डेट स्वतंत्रपणे लिहायची आणि पेमेंट डेट स्वतंत्रप्रमाणे द्यायची. याचा संदर्भ असा असतो की पेमेंट डेट ज्या तारखेला होत असतो त्या दिवसापर्यंतचे पैसे व्याजासकट द्यायचे असतात तुमच्या क्रेडिटर्सला, तुमच्या लोन होल्डर्सला, जे तुमचे दायित्व असतात त्यांचे. म्हणून ही तारीख आपल्याला महत्त्वाची असते. पैसा उभारण्याचं माध्यम काय राहील आहे, तर पैसा आपल्याला 3 माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. लिक्विडेटरची फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये कॅश रिसिप्ट आणि कॅश पेमेंट्स, म्हणजे इथे जे प्राप्त झालं ते डेबिट साईडला लिहायचं आहे आणि जे आपण पेमेंट करता ऑर्डरली त्याला क्रेडिट साईडला द्यायचं आहे. म्हणजे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ही कॅश बुक पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. सगळ्यात पहिले कॅश इन हँड मार्ग असतं, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. बँकेचे बॅलन्सेस आणि कॅश इन हँड हे लिक्विडेटरला आपल्या हातात घ्यायचे आहे. तदनंतर लिक्विडेटरला संपत्तीचं विक्री करून पैसे प्राप्त करून घ्यायचे आहे, ज्याला म्हटलं जातं ॲसेट रिअलाइज बाय द लिक्विडेटर. ही रक्कम महत्त्वाची असते कारण की बरेचदा हा जो लिक्विडेटर आपण नियुक्त केलेला आहे, जो 3 महिने, 4 महिने, 6 महिने हे सूत्र आपल्या हातात घेऊन काम करणार आहे, हे कशासाठी तो व्यक्ती करेल, त्याला काय प्राप्त होणार आहे, तर ह्या लिक्विडेटरची नियुक्ती झाल्यानंतर मोबदला म्हणून या लिक्विडेटरला आपण रेम्युनरेशन पेड करत असतो. हे रेम्युनरेशन एकमुस्त रक्कम राहू शकते किंवा हे रेम्युनरेशन त्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणामध्ये राहू शकते. कामाच्या प्रमाणामध्ये कसं राहतं, तर यामध्ये पहिला प्रकार राहतो ॲसेट रिअलाइजच्या वरती टक्केवारी किंवा अमाऊंट पेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरती टक्केवारी किंवा अमाऊंट पेड टू शेअर होल्डर्स वरती टक्केवारी, जेणेकरून तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करून तो या शेवटच्या तळागाळातल्या व्यक्तीला जेवढी जास्त रक्कम देईल तेवढं जास्त मानधन राहील. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला जेवढी रक्कम जास्त देईल तेवढं त्याचं मानधन जास्त राहील आणि त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून जास्तीत जास्त किमतीला संपत्तीची विक्री केली पाहिजे. याच्यासाठी त्याचं मानधन जेवढ्या रुपयांची विक्री होईल त्याच्या प्रमाणामध्ये दिलेलं असतं. मग हे जर का 1% ऑन ॲसेट रिअलाइज, 2% ऑन ॲसेट रिअलाइज जर का दिलेलं असलं, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ॲसेट रिअलाइजची किंमत दिलेली आहे, रेम्युनरेशनचा रेट दिलेला आहे, कॅल्क्युलेट द रेम्युनरेशन. मग रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करत असताना आपला फॉर्म्युला राहणार आहे रेम्युनरेशन इज इक्वल टू ॲसेट रिअलाइज गुणेला, फॉर्म्युला बघून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्यायचे, ॲसेट रिअलाइज मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज ऑफ रेम्युनरेशन. ॲसेट रिअलाइज गुणिले 1%, ॲसेट रिअलाइज गुणिले 2%, ॲसेट रिअलाइज गुणिले 3%. ॲसेट रिअलाइजची रक्कम इन्क्लुडिंग कॅश आहे का एक्सक्लुडिंग कॅश आहे, या संदर्भामध्ये तुम्हाला सूचना जर का दिलेल्या असल्या
तरच आपण ॲसेट रिअलाइजमध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक रिअलाइज करायची, ॲड करायचं. अदरवाईज कॅश इन हँड तर कॅशियरचं अवेलेबल आहे, कॅश ॲट बँक बँकेमध्ये उपलब्ध आहे, त्याच्याकरिता लिक्विडेटरनी कुठलेही स्वतःचे परिश्रम केलेले नाही आहेत. करिता सर्वसाधारण पद्धतीने जेव्हा ॲसेट रिअलाइजच्या टक्केवारीवरती रिम्युनरेशन दिलं जातं, मानधन दिलं जातं, तेव्हा फक्त आणि फक्त ॲसेट रिअलाइजच्या किमतीवरती 1% 2% मानधन काढायचं असतं. करता ॲसेट रिअलाइजची रक्कम किती आहे हे स्वतंत्रपणे टिप्पण न करता आपण ॲसेट रिअलाइजचे पद इनर कॉलममध्ये लिहायचे आणि आउटर कॉलमला त्याची रिअलायझेशनची रक्कम डायरेक्ट प्राप्त होते आणि या रिअलायझेशनच्या टक्क्यावरती 1% 2% कॅल्क्युलेशन करून आपण रिम्युनरेशन काढत असतो. ॲसेट रिअलाइजमध्ये कुठले पद घ्यायचे आहेत? ऑल फिक्स ॲसेट, ऑल टँजिबल ॲसेट, ऑल इंटँजिबल ॲसेट, ऑल करंट ॲसेट ज्याची विक्री होत आहे. परंतु ह्या सगळ्या ॲसेट आपल्याला मार्केट प्राइसवरती घ्यायच्या असतात. आता मार्केट प्राइस आपल्याला स्वतंत्रपणे दिलेली असते की ज्या किमतीवरती त्याची विक्री झालेली आहे. जर का मार्केट प्राइस दिलेली नाही याचाच अर्थ असा म्हणायचा की पुस्तकी मूल्यावरतीच त्याची विक्री झालेली आहे. म्हणून ॲसेट रिअलाइज प्राइसवरती घ्यायच्या. त्यामध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर या प्रकारच्या फिक्स ॲसेट, गुंतवणूक, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ऑल फिक्स ॲसेट, ऑल करंट ॲसेटची विक्री करा, पैसा जमा करा. जेवढा पैसा प्राप्त झाला त्या पैशावरती 1% 2% 3% दराने रेम्युनरेशन काढायचं. रेम्युनरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज इक्वल टू ॲसेट रिअलाइज गुणिले पर्सेंटेज ऑफ रेम्युनरेशन, रेट ऑफ रेम्युनरेशन. परंतु इथे सर्वसाधारण पद्धतीने एक्सक्लुडिंग कॅश आणि जर का सूचना दिल्या तरच कॅशला ऍड करायचं. तदनंतर सरप्लस अमाऊंट ऑफ फुल्ली सेक्युर्ड क्रेडिटर्स, अशी संपत्ती ज्याला बँकेला आपण गहाण ठेवलेलं आहे, कर्ज घेताना आपण गहाण ठेवलेलं आहे. तर फुल्ली सेक्युर्ड लोन जर का असलं, गहाण जर का एखादी संपत्ती असेल तर त्या संपत्तीची विक्री आपल्या लिक्विडेटरला करता येत नाही. या गहाण ठेवलेली बँक त्या ॲसेटची विक्री केलेला आहे, स्वतःचं कर्ज काढून गेलं आहे आणि स्वतःचं कर्ज बॅलन्स केल्यानंतर अतिरिक्त जर का पैसा असला, सरप्लस अमाऊंट रिमेंड जर का असेल, स्वतःच्या कर्जाची रक्कम वर्ग केल्यानंतर उर्वरित रक्कम जर का असेल तर ते सुद्धा लिक्विडेटरला देणार. त्याला सुद्धा म्हटलं जातं सरप्लस अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम द फुल्ली सेक्युर्ड क्रेडिटर्स. आणि सर्वात शेवटी गरज पडल्यास कॉल्स इन एरियस हे सुद्धा भागधारकांना मागवले जातात. हे 4 माध्यम असतात कॅश रिसिव्हचे. टोटल कॅश रिसिव्ह, जी टोटल कॅश रिसिव्ह झालेली आहे त्याला क्रमबद्ध पद्धतीने पेड करायचं आहे, भुगतान करायचं आहे. क्रमवारी हे पद लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले कोणतं पेमेंट करायचं, सगळ्यात शेवटी कोणतं पहिलं पेमेंट करायचं, ऑर्डर नंबर 2 वरती कोणतं पेमेंट करायचं, ऑर्डर नंबर 3 वरती कोणतं पेमेंट करायचं, याच्या संदर्भात मल्टिपल चॉईस प्रश्न येऊ शकतात. म्हणून हा क्रम लक्षात ठेवायचा. सगळ्यात पहिले कुठला आयटम आलेला आहे? फुल्ली सेक्युर्ड क्रेडिटर्स. अशा टाईपचे कर्ज, अशा टाईपचे लोन्स, अशा टाईपचं क्रेडिटर्स जिथं आपल्याला फुल्ली सिक्युरिटी प्राप्त झालेली आहे एखाद्या संपत्तीची, म्हणजे संपत्तीच्या अगेन्स्ट फुल्ली मॉर्गेज असलेली ॲसेट लायबिलिटी सगळ्यात पहिले पेड करायचं आहे. त्यानंतर क्रमवारी 2 येतो लिक्विडेशन एक्सपेन्सेस. यामध्ये 2 पेमेंट आपण करत असतो. लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणजे लिगल एक्सपेन्सेस ऑफ द लिक्विडेशन आणि लिक्विडेटरचं मानधन 3 पद्धतीने असते. ॲसेटवरती अवलंबून, अमाऊंट पेड टू क्रेडिटर्स आणि अमाऊंट पेड टू शेअर होल्डर्स. तळागाळातला जो भागधारक आहे त्याला तुम्ही किती पैसा देणार, जेवढा जास्त पैसा तुम्ही देणार तेवढा जास्त तुमचं मानधन राहणार. म्हणून या 3 पद्धतीने पेमेंट असतं. पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, पेमेंट टू शेअर होल्डर याचं सर्वसाधारण सूत्र राहतं. सफिशियंट कॅश जर का असली तर कॅश अमाऊंट ऑफ क्रेडिटर्स इंटू रेट. सफिशियंट कॅशच्या केसमध्ये सफिशियंट कॅश याचा अर्थ काय आहे? पेमेंट करायला उपलब्ध असलेला पैसा हा पेमेंट अमाऊंटच्या पेक्षा जास्त आहे. सफिशियंट कॅश केव्हा राहिला आहे? कॅश अवेलेबल इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ क्रेडिटर्स. याला म्हटलं जातं सफिशियंट कॅश अवेलेबल. परंतु शिल्लक असलेली कॅश जर का अमाऊंट ऑफ क्रेडिटर्सच्या तुलनेमध्ये कमी जर का असेल तर त्याला म्हटलं जातं इनसफिशियंट कॅश. इनसफिशियंट कॅशच्या केसमध्ये रेम्युनरेशन काढत असताना आपण सगळ्यात सुरुवातीला त्याचं रेम्युनरेशन काढू शकणार नाही. ज्या टप्प्यामध्ये त्याचं पेमेंट होईल आहे त्या टप्प्यावरती कॅश डायरी प्रिपेअर केल्यानंतर शिल्लकची कॅश किती आहे ते कम्पेअर करावं लागेल आणि शिल्लक कॅशवरती बॅलन्स कॅश अवेलेबल इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट
अशा टाईपचं सूत्र वापरून आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे आणि हे पेमेंट कॅल्क्युलेशन तेव्हा करायचं आहे जेव्हा त्या क्रमवारीचं पेमेंट होईल, हे लक्षात ठेवायचं. परंतु हा प्रकार डिस्गंतरी प्रश्नामध्ये आम्ही जास्त प्रमाणात करतो. शॉर्ट आन्सर प्रश्नामध्ये असे प्रश्न येणं निश्चित राहू शकतात. म्हणून पहिल्या ऑर्डरवरती पेमेंट करायचं आहे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स जे संपत्तीच्या अगेन्स्ट गहाण ठेवले जातील. दुसरं लिक्विडेटरचं खर्च आणि लिक्विडेटरचं मानधन. मानधन कसं करायचं त्याची फॉर्म्युला आपण बघितली. क्रमवारी 3 वरती असतात. प्रिफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्स मध्ये प्राधान्याने पेमेंट कोणाचं करायचं, सुरुवातीला पेमेंट कोणाचं करायचं आणि नंतर पेमेंट करायचं कोणाचं करायचं. ज्या क्रेडिटर्सचं पेमेंट क्रमवारी प्रथम क्रमांकावरती करायचं असतं त्याला म्हटलं जातात प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. आणि प्रिफरन्शियल क्रेडिटरचं पेमेंट झाल्यानंतर ज्या क्रेडिटर्सचं पेमेंट करायचं जातं त्याला म्हटलं जातं नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. प्रिफरन्शियल क्रेडिटर्स आणि नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स कसे ओळखायचे असतात तर सर्वसाधारणपणे प्रिफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये असे पेमेंट जे तुमचे गव्हर्नमेंटचे देणे होतात. गव्हर्नमेंटचं देणं कोणतं राहिलं तुमचं टॅक्सेशन, जीएसटी असेल, डायरेक्ट टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल, इन्कम टॅक्सची रक्कम असेल तर गव्हर्नमेंटचं कुठलंही जर का देणं असतं तर हे अग्रगण्य पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला ते पेड करायचं आहे म्हणून ते प्रिफरन्शियल क्रेडिटर्समध्ये मोडतं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे एम्प्लॉईचे पेमेंट, कर्मचाऱ्यांचं जर का देणं बाकी असेल, कर्मचाऱ्यांची सॅलरी, कर्मचाऱ्यांचे अलाउन्सेस, कर्मचाऱ्यांचं बोनस, कर्मचाऱ्यांचं कॉम्पेन्सेशन, हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. तुम्हाला उदाहरणं दिलेले राहतील. बिल्स पेबल आहे, बिल्स क्रेडिटर्सची रक्कम दिलेली आहे आणि सॅलरी आउटस्टँडिंग दिलेली आहे. कुठली रक्कम प्रिफरन्शियल क्रेडिटर्स वर्गामध्ये मोडल्या जाईल आहे तर कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं किंवा कर्मचाऱ्यांचं पेमेंट जर का असलं तर हे प्रिफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये मोडलं जातं आणि याचं पेमेंट बाकी पेमेंटच्या तुलनेमध्ये प्रथम क्रमांकाने करायचं असतं. म्हणून क्रमांक 1 वरती फुल्ली सेक्युअर्ड, क्रमांक 2 वरती लिक्विडेशन एक्सपेन्स आणि रेम्युनरेशन, क्रमांक 3 वरती झाले प्रिफरन्शियल क्रेडिटर्स ज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि एम्प्लॉई पेमेंट्स होत असतात. त्यानंतर राहिलेला शिल्लक पैसा, किती शिल्लक राहिला वजाबाकी करत राहायची. टोटल कॅश -1 शिल्लक पैसा, टोटल कॅश -2 बॅलन्स अमाउंट, टोटल कॅश -3 प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. हे पेमेंट झाल्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे ती आपण म्हणू कॅश अवेलेबल टू सिक्युअर्ड क्रेडिटर्स. मग सिक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये कोणाचं पेमेंट करायचं आहे तर सिक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये पेमेंट करत असताना आपल्याला डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट करायचं आहे. डिबेंचर होल्डर्स ज्याला आपण कर्ज रोखे म्हणतो यांना फ्लोटिंग चार्ज ऑफ ॲसेट असतो. सगळ्या संपत्तीवरती त्यांचा अधिकार असतो परंतु हे फुल्ली सिक्युअर्ड नसतात. म्हणून डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट क्रमवारी 4 वरती करायचं. याचं पेमेंट करत असताना डिबेंचर होल्डर्सची प्रिन्सिपल अमाऊंट आणि त्यावरचं इंटरेस्ट, चिन्हांकित केलेली इंटरेस्ट म्हणजे ज्या तारखेला तुम्ही त्यांचं रिपेमेंट करत आहात त्या तारखेपर्यंत तेवढ्या महिन्याचं व्याज काढून आउटस्टँडिंग इंटरेस्ट तुम्हाला पेड करायचं असतं. मित्रांनो, डिबेंचर होल्डरचा इंटरेस्ट पेमेंट डेट पर्यंत काढायचा असतो परंतु प्रिफरन्शियल होल्डरचा डिव्हिडंड हा इयरली पद्धतीने काढायचा असतो. कंप्लीटेड इयर वरती काढायचा असतो. 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, फ्रॅक्शन ऑफ द इयरचा आपण डिव्हिडंड देत नाही. या संदर्भातही वारंवार मल्टिपल प्रश्न विचारले जातात. प्रिफरन्शियल होल्डरचा पेमेंट करताना कंप्लीटेड इयरचा लाभांश द्यायचा असतो. त्याला अप टू द डेट ऑफ पेमेंट लाभांश द्यावा लागत नाही. परंतु कर्ज रोख्यांना, डिबेंचर होल्डर्सला कंप्लीटेड इयरच्या सोबत ज्या तारखेला त्यांची परतफेड होत आहे त्या तारखेपर्यंत त्यांचं व्याज आकारणी करून देणं राहतं कारण की ही कर्ज रक्कम आहे. म्हणून कर्जाच्या रक्कमा पेमेंट डेट पर्यंत इंटरेस्ट आकारायचा परंतु लाभांशची रक्कम कंप्लीटेड 1 इयर पर्यंत 31 मार्च पर्यंत द्यायची असते. त्याला महिन्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं नाही. हा अति महत्त्वाचा मुद्दा मल्टिपल चॉईस प्रश्नासाठी लक्षात ठेवायचा. डिबेंचर होल्डर विथ इंटरेस्ट पेड झाल्यानंतर जे शिल्लक रक्कम राहिली आहे कॅशची त्याला म्हटलं जातं कॅश अवेलेबल टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. फुल्ली सिक्युअर्ड झाले, सिक्युअर्ड झाले, प्रिफरन्शियल झाले, त्याच्यानंतरचे जे असतात त्याला म्हटलं जातं अनसिक्युअर्ड नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. अनसिक्युअर्ड नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्सला राहिलेल्या सगळ्या लायबिलिटीज, बॉरोविंग, डिपॉझिट्स, ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल ह्या सगळ्या रकमा ज्या असतात ह्या अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये जातात. यांचं पेमेंट ऑर्डर नंबर 5 मध्ये करायचं. पेमेंट ऑर्डर नंबर 5 मध्ये केल्यानंतर शिल्लक राहिलेली जी कॅश असतो त्याला आपण नाव देत असतो बॅलन्स अवेलेबल टू शेअर होल्डर. आणि शेअर होल्डरमध्ये 2 प्रकार असतात, प्रिफरन्शियल शेअर होल्डर आणि इक्विटी शेअर होल्डर. वर्ग 11वी पासून आपण याची परिभाषा बघत आहोत की प्रिफरन्शियल क्रेडिटर्सला प्रिफरन्शियल शब्द कशासाठी वापरला, त्याला कुठले प्राधान्य दिलेले आहेत, त्याला कुठली पसंती दिलेली आहे. तर प्रिफरन्शियल क्रेडिटर्सला इक्विटी शेअर होल्डर्सच्या, प्रिफरन्स शेअर होल्डरला इक्विटी शेअर होल्डरच्या तुलनेमध्ये 2 गोष्टीचं प्राधान्य असतं. लाभांश वाटप करत असताना पहिले लाभांश त्यांना द्यायचा
नफ्यातनं. आणि दुसरी गोष्ट, लिक्विडेशनच्या वेळेला, समापनाच्या वेळेला पैसा वाटप करत असताना पहिला क्रम प्रिफरन्स शेअर होल्डरचा राहील आणि शिल्लक पैसे राहिले तर इक्विटी शेअर होल्डरला प्राप्त होणार. म्हणून शेअर होल्डरचं पेमेंट करत असताना पहिला ऑर्डर प्रिफरन्स शेअर होल्डरचा राहील आहे आणि सगळ्यात शेवटचा ऑर्डर हा इक्विटी शेअर होल्डरचा राहतो, इक्विटी कॅपिटलचा राहतो. प्रिफरन्स शेअर होल्डरचा रक्कम पेड करत असताना सुद्धा शेअर कॅपिटल लाभांशासोबत द्यायचं. म्हणून इनर कॉलम मध्ये शेअर कॅपिटलची रक्कम अधिक आउटस्टँडिंग डिव्हिडंड इयरली पद्धतीप्रमाणे आणि हा मंथली पद्धतीप्रमाणे. अप टू द डेट ऑफ पेमेंट आपल्याला व्याज द्यायचं आहे. इथं अप टू द डेट ऑफ पेमेंट लाभांश द्यावा लागत नाही. कंप्लिटेड इयरचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा लाभांश द्यायचा आहे. होऊ शकते 2-3 वर्षाचा लाभांश देणं बाकी असेल, कारण की गत 3 वर्षापासून जर का कंपनी नुकसानमध्ये आहे, तोट्यामध्ये आहे, प्रॉफिटच जर का नाही आहे, तर लाभांश कुठून पेड करणार. म्हणून आउटस्टँडिंग लाभांश सुद्धा त्याला पेड करायचा आहे. आणि आउटस्टँडिंग लाभांश पेड झाल्यानंतर जी शिल्लक राहिलेली रक्कम असतो ती रक्कम असतो अमाऊंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. ती इक्विटी शेअर होल्डरची रक्कम वाटप करून घ्यायची. ही रक्कम प्रति शेअर किती दरानं येत आहे त्याचं वर्गीकरण करायचं. म्हणून नंबर ऑफ शेअर @ लिहायचे भागाकार करून आणि या पद्धतीने पेमेंट करायचं. प्रत्येक वेळेला इक्विटी शेअर होल्डरची रक्कम कमी होईल, पेमेंट अपूर्ण रकमेमध्ये होईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर का हे 7ही पेमेंट झाले आणि तरी जर का कॅश शिल्लक जर का राहिली तर तिथे सरप्लस म्हणून येऊन जायचं. परंतु तोट्यामध्ये कंपनी असल्या कारणानं होऊ शकते तुमची कॅश 5 मध्ये संपेल, 6 मध्ये संपेल, 7 मध्ये संपेल, अशा प्रकारे प्रकार राहू शकतो. या पद्धतीने निस्तारकाचं अंतिम विवरण तुम्हाला बनवायचं असतं. हे कॅल्क्युलेशन करत असताना टोटल क्रेडिटर्सच्या रकमेमध्ये फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स वजा केल्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सची रक्कम राहतं. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजेच प्रिफरन्शियल क्रेडिटर्स आणि नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स हे दोन्ही रकमा त्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणून जर का अमाऊंट पेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स असं जर का म्हटलेलं असलं तर फुल्ली सिक्युअर्ड मायनस केल्यानंतर ही जी रक्कम राहतं या रकमेवरती 2%, 3%, 5% दरानं तुम्हाला रेम्युनरेशन काढायचं असतं. स्पेसिफिकली जर का म्हटलेलं असेल की अमाऊंट पेड टू नॉन प्रिफरन्शियल अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स तर मग फक्त आणि फक्त नॉन प्रिफरन्शियल अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सच्या रकमेवरती कॅल्क्युलेशन करायचं असतं. म्हणून टोटल क्रेडिटर्स मधनं फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स ज्यांना आपण ॲसेटची संपत्ती गिरवी ठेवलेली आहे, मॉर्गेज ठेवलेली आहे, ती मायनस केली तर मग राहतं अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स पुन्हा 2 वर्गामध्ये मोडतो. एक म्हणजे प्रिफरन्शियल आणि दुसरा म्हणजे नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. प्रिफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे सरकारचं आणि कर्मचाऱ्यांचं देणं आणि उर्वरित राहिलेली रक्कम हे नॉन प्रिफरन्शियल क्रेडिटर्स म्हणून गणल्या जाते. म्हणून अनसिक्युअर्ड रक्कमची काढण्यासाठी प्रिफरन्शियल आणि नॉन प्रिफरन्शियलला अधिक करायचं आणि किंवा टोटल क्रेडिटर्स मधून फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स मायनस करायचं. अशा प्रकारचे काही सूत्र इथं आपल्याला वापरल्या जातात. या प्रारूपाचा अभ्यास करा, सराव करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही गणितासोबत. धन्यवाद.